काय गडी देखणालाही पण गडी नाही, काय करते त्याला गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना. रे माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं, त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य, 4 खाणी तयार झाल्या, माणूस तयार करायचं, माणूस तयार करायचं ठरलं, अजून तयार झालाय का नाही, फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं, इन मीन 100 मध्ये 50 गेले झोपेत, किती राहिले 50 मध्ये 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पाडण्यात. मिळाला ना माझ्या काय केलं मी, काय केलं नाही तो बस. आणि माणूस तयार करायचा ठरला, कसा तयार झाला ऐका आता. स्त्री पुरुष संघ झाला, महिला मंडळ पुरुष मंडळी नीट ऐका. स्त्री संघ झाला, स्त्री संघ झाल्यानंतर 21 दिवसाच्या पासून पुढे हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते. बाळाची वाढ कशी होते ऐका. स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो, स्त्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, आणि स्त्री संघ जर आशु वेळेला झाला तर संतती खराब, बेवडी आणि नालायक निघते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे माझा पोऱ्या नालायक का, तसं नाही, टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. तुम्ही म्हणाले याला काही पुरावा, एका मिनिटात पुरावा. आपले पुराव्याची ओव्यांची नाही आहे काही पुरावा एका मिनिटात. पुलस्य नावाच्या ऋषीनं पुलस्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता, आणि सूर्य अस्ताला जाण्याची वेळ ही स्त्री संघाला अशुभ असल्या कारणाने रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला. पुढे ऐका. आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी स्त्री संघ केलता, तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता, आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संघ केलता, तर देवाचा अवतार भक्त प्रल्हाद जन्माला. असं कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, बाबाची पेंड आहे कोणी उठायचं माया. काही काही 6 वर्ष पोर आळंदीत घातली नाही. शेळीचं चरण कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3, जेवढं घुसेल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप सुख करता दुखता मारता गुणाते नरवे फोवे फेम कुपादयाते खाते धोथा खाते ना मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले, आवला जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू,
पिठलं थोडा रस्सा तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाले तू लाख हिफाजत वाले तू लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाले पिंजरा खाली काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ते एक दिवस खालीच करायचंय मग हे घर कसं आहे जिंदगी